आपण एक गेम खेळूया. आपल्याला 6 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. प्रॉक्सिमा नोव्हा, टाइम्स न्यू रोमन, लातो, मॉन्सेरात, इंटर अँड प्लेफ्लेअर डिस्प्ले. इमॅजिन करा, तुम्ही तुमच्या डेस्कवर बसला आहात. डेस्कवरती लेफ्ट साईडला आपल्याला काय दिसतंय, तर एक टेबल लॅम्प आहे आणि त्याच्या खाली एक आपल्याला गॅलेक्सी दिसत आहे हवेमध्ये. या गॅलेक्सीमधून प्रकाश बाहेर येतोय. एखादा तारा जेव्हा अचानक खूप जास्त चमकायला लागतो, तेव्हा त्या इव्हेंटला नोवा म्हणतात. सो आपण ह्याच्यावरून प्रॉक्सिमा नोवा लक्षात ठेवू शकतो. पुढे आपल्याला काय दिसतंय, तर एक घड्याळ आहे आणि एक रोमन फिगरीन आहे. ह्याच्यावरून आपण टाइम्स न्यू रोमन लक्षात ठेवू शकतो. नंतर आपल्याला आपल्या डेस्कवर काय दिसतंय, तर आपल्या मॉनिटरवरती माउंटन्सचं चित्र आहे. त्याच्यावरून आपल्याला मॉन्सेरॅट लक्षात ठेवता येऊ शकतं. इकडे आपल्या कीबोर्डवरती लाटा सांडत आहेत. त्याच्यावरून आपण लाटो लक्षात ठेवू शकतो. आपला जो माऊसपॅड आहे, त्या माऊसपॅडवरती इंटरनेटच्या जाळ्यासारखं डिझाईन आहे आणि इकडे इंटर लिहिलंय. सो हे माऊसपॅडवरून आपण इंटर लक्षात ठेवू शकतो. आणि शेवटी इथे आपल्याला एक खेळायची ट्रॉफी दिसतीये. खेळण्यासाठी एक ट्रॉफी भेटलेली आहे आणि त्याच्यावरती काय लिहिलंय, प्ले फ्लेअर डिस्प्ले. ठीक आहे. आता 2 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि आठवा की जे आपण गोष्टी पाहिल्या त्याच्यावरून आपल्याला हे 5ही शब्द आठवत आहेत का नाही ते. जर सर्व फॉन्ट्स तुमच्या लक्षात राहिले असतील तर ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. ही जी टेक्निक आपण पाहिली याला म्हणतात मेमरी पॅलेस टेक्निक. मेमरी पॅलेस टेक्निकमध्ये आपली जी आवडती जागा असते, जसं की घर असू शकतं, वर्कस्पेस असू शकते किंवा कार असू शकते किंवा कोणतीही आवडती जागा जी तुमच्या एकदम चांगली लक्षात आहे, तर त्या जागेमध्ये आपण आपल्याला जी माहिती स्टोअर करायची ती मेंटली स्टोअर करतो. या मेमरी टेक्निकमध्ये सर्वात चॅलेंजिंग पार्ट हाच असतो की आपल्याला जी माहिती स्टोअर करायची त्या जागेमध्ये तिचं व्हिज्युअलायझेशन कसं करायचं. कारण जेवढं इलॉजिकल आणि इनसेन्सिबल पद्धतीने आपल्याला त्याचं व्हिज्युअलायझेशन करता येईल तेवढीच ती माहिती चांगली लक्षात राहते. जसं की आता आपण ह्या एक्झाम्पलमध्ये काय बघितलं, तर आपल्या डेस्कवरती गॅलेक्सी निर्माण झाली आहे आणि त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतोय, जे की कधीच पॉसिबल नाही आहे. पण हे जे एवढे इलॉजिकल गोष्ट आहे हीच कारणीभूत आहे ज्याच्यामुळे ही माहिती जास्त काळासाठी तुमच्या लक्षात राहील. सो हा जो प्रॉब्लेम आहे की मेमरी पॅलेस वापरताना किंवा मेमरी पॅलेस टेक्निक वापरताना माहिती स्टोअर कशी करायची इलॉजिकल पद्धतीने, त्याचं चित्रण कसं करायचं, त्यासाठी आपल्याला AI मदत करू शकतो. सो हे जे टूल आहे, ह्या टूलचा कोड मी ओपन सोर्स केला आहे आणि ह्या टूलची लिंक मी माझ्या प्रोफाईलमध्ये दिलेली आहे. दोन्ही लिंक माझ्या प्रोफाईलमध्येच आहे, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. ह्या टूलमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, आपली जी आवडती जागा आहे ती जागा सिलेक्ट करायची. तुमच्याकडे तुमच्या आवडत्या जागेचा फोटो असेल तर तो फोटो टाकू शकता किंवा इकडे ड्रॉपडाऊनमधून एखादी जागा सिलेक्ट करू शकता. नाहीतर मग शेवटी या 3 जागा दिलेल्या आहेत, या 3 जागेपैकी एखादी जागा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जी माहिती आपल्याला त्या जागेमध्ये स्टोअर करायची आहे ती माहिती आपण इकडे टाकतो आणि बिल्ड माय मेमरी पॅलेस केल्यानंतर आपल्याला 2 व्हेरिएशन्स येतात. हे एक व्हेरिएशन आणि हे दुसरं व्हेरिएशन. आणि ते जे चित्र निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपली माहिती कशा प्रकारे स्टोअर केली आहे ह्याचं एक डिस्क्रिप्शन पण येऊन जातं. आणि जर तुम्हाला ही चित्र आवडली नसतील तर तुम्ही त्याला एडिट करायला सांगू शकता की कुठले एडिट्स पाहिजे. आय होप ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कामी पडेल आणि हे टूल तुम्हाला कामी पडेल. आणि परत भेटूया अशाच काहीतरी नवीन माहिती सोबत. तोपर्यंत बाय बाय.